तर भावांनो, वेलकम टू माय ब्लॉग. भावांनो, हे काय आपला नवीन ब्लॉग नाही. आज जरा तब्येत डाऊन, त्याच्यामुळे आवाज जरा वेगळाच येतोय वाटतं. तुम्ही सांगा कसा आवाज येतोय, तुम्हाला तर माहितीच असेल. तर भावांनो, निघालो होता गाडीवरती. खूप दिवस गावाकडे थांबलो, 5-6 दिवस. तेच काय कमी नाही झाले भावांनो. कंपनीवाल्याचा फोन यायला, अर्जंटमध्ये लवकर घेऊन ये भावा, नाहीतर काहीतरी बघावं लागेल तुझं चाय पाण्याचं. कंपनीवाल्याला म्हणलं आलो लवकरच, आणि निघलो मी. पुढं आल्यावर दिसला आपल्याला एकदम खतरनाक नजारा भावांनो. तर चालला होता पुढं ऊस. म्हणलं कधी ऊस घेऊ आणि कधी नाही, पण ऊसाचं ट्रॅक्टरने आपल्याला ओव्हरटेक करूनच नाही दिलं. पुढं निघायला लागलं की लगेच गाडी यायची. आली गाडी, बघा यायला कशी गाडी ओव्हरटेक करायची. इथंच झाली संध्याकाळ आपल्याला. आणि संध्याकाळचं तर एक गाडी येत नव्हती त्याची यायला. काय डोक्याला समजा ताप करून ठेवला होता. म्हणलं आता काय जेवण करून घ्यावं हॉटेलवरती. आलो होतो हॉटेलवरती, घेतलं जेवण. तर या हॉटेलवरती वेटरने वाढलं आपल्याला. म्हणलं जेव्हा जेवण करून आता मस्तपैकी भाकऱ्या आणल्या होत्या गरम, विषय नाही काय. तर तिथंच झोपलो होतो. काही 2-2 भाकरी खाल्ली, कशाची जाग येते, मग तिथंच झोपलो होतो. आलो होतो पुढं, मोठा दिसला डॅम. म्हणलं काय डॅम आहे, विषयच नाही काय. भावानं नजर परत नव्हती, एवढा डॅम होता भावानं, विषय नाही काय. पण डॅम संपत नव्हता भावानं, डॅम तर खूपच मोठा होता. आलो होतो पुढं आल्यावर तिकडे तर खूपच गरमायला लागलं होतं. मग मस्तपैकी शेजारच्या गाडीमध्ये येऊन बसलो फुल AC लावून. तर भावानं अशी गाडीची AC म्हणता विषयच नाही काय. गाडीमध्ये शिगना गाडी, विषय नाही भावानं. शिगना गाडी टॉप गाडी. तर भावांनो, शेणामध्ये गारात गार म्हणलं काहीतरी. मस्तपैकी आलो स्टिंग घ्यायला, म्हणजे स्टिंग पिंग काही घ्यावा मस्त प्यायला. तर भावांनो, घेतलं स्टिंग प्यायला. स्टिंग पिऊन निघालो पुढं. म्हणलं आराम करण्यात फायदा नाही, आता लवकर जायचं आहे खाली करायला. आणि इकडचे रस्ते म्हणजे विषय नाही, असले खतरनाक रस्त्यांना लोण्यावानीच. पाणी जर सांडलं का बरोबर काय रस्ते रस्ता चांगला असल्यामुळे आपणाला टप्प्याटप पुढं आलो. पुढं इथं टोल नाक्यावरती 10 मिनिटं टोल नाका लागतो. म्हणलं घ्यावा आता टोल नाका पास करून आलो इथं पुढं. आणि इकडं तर पवनचक्क्याची कमीच नाही, एका मागच एक पवनचक्क्या होत्या. त्याच्यामुळं पवनचक्क्या बघता बघता आलो पुढं. म्हणलं इकडेच आपलं एंड करून घ्यावा, नाहीतर पोलीस म्हणून तुझ्या ब्लॉगमध्ये मला पण घे आणि तेवढे 500 रुपये देऊन जा. तर भावांनो, चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जर आज तब्येत खराब आहे त्याच्यामुळे ब्लॉग थोडा लेटच होईल.